जुमानी की जुबानी। नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. खेळ अंकांचा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपल्या सगळ्यांमध्ये एक उत्सुकता असते, ती म्हणजे माझा मूलांक नेमका काय आहे, त्याचा अर्थ काय आहे आणि त्याचबरोबर मूलांक हा असेल तर त्याचा लकी नंबर कोणता, लकी स्टोन कोणता, याविषयी अनेक लोकांच्या मनामध्ये उत्सुकता असते आणि त्यामुळेच लोकशाही मराठी घेऊन आलेला आहे हा विशेष कार्यक्रम आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी, ज्याचं नाव आहे खेळ अंकांचा. आणि या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करत असतात प्रसिद्ध न्यूमरोलॉजिस्ट श्वेता जुमानीजी, ज्यांचं नाव जगभरात पोहोचलेलं आहे. अगदी घराघरात त्या पोहोचलेल्या आहेत आणि सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत, खेळाडूंपर्यंत, क्रिकेटरपर्यंत सर्वजण त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी येत असतात. अशा श्वेता जुमानीजी आपल्यासोबत जोडलेल्या आहेत. आपण मागील भागामध्ये 8 या मूलांकाविषयी जाणून घेतलेलं होतं. प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ श्वेता जुमानी यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं आणि आजही आपण श्वेता जुमानी यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत मूलांक 9 विषयी. मला विश्वास आहे की मागील सगळे भाग तुम्ही नक्कीच पाहिले असतील, त्यामुळे मला पुन्हा श्वेता जुमानी यांची ओळख करून देण्याची तशी गरज नाहीये, कारण तुम्ही श्वेता जुमानी यांना चांगलं ओळखता. घराघरात त्या पोहोचलेल्या आहेत. तरी सुद्धा त्यांची थोडक्यात मी ओळख तुम्हा सगळ्यांना करून देते. श्वेता जुमानी या प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी अनेक उद्योजक, क्रिकेटर यांना मार्गदर्शन केलं आहे. सेलिब्रिटीज, फिल्म स्टार यांना सुद्धा मार्गदर्शन केलं आहे. तुम्ही त्यांना संपर्क करून मार्गदर्शन घेऊ शकता. त्यांना प्रत्यक्ष भेटता येणं शक्य नसेल तर श्वेताजी ऑनलाईन सुद्धा मार्गदर्शन करत असतात. आणि त्याचबरोबर श्वेताजींचे नंबर आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील ते तुम्ही नोट करून घेऊ शकता, त्याच्यावर कॉल करू शकता आणि ऑनलाईन सुद्धा त्यांच्याशी संपर्क करू शकता. त्यांचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. चला तर मग आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी श्वेता जुमानी यांचं मनापासून स्वागत करते. श्वेता जी, नमस्ते फराह. नमस्ते, आपका बहुत सारा स्वागत है. तुमचं लोकशाही मराठीवर स्वागत आहे. आज आपण 9 या मूलांकाविषयी बोलणार आहोत. सगळ्यात आधी मी विचारेन ते म्हणजे 9 हा जो मूलांक असतो तो नेमकं काय सांगतो आणि ज्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो त्या कशा असतात, त्यांचा स्वभाव कसा असतो? 9, 18 किंवा 27 ले जन्मलेले लोक नंबर 9 असतात. ह्यांना रूल करतोय मंगल. मंगल सगळ्यात मोठा फायरी प्लॅनेट आहे. आगाचा गोला आहे ऍक्च्युली मंगल प्लॅनेट. सो 9 नंबरचे लोक पण असंच असतात. खूप डॉमिनेटिंग, एग्रेसिव्ह आणि दादागिरी थोडी जास्त असते, राग जास्त असतो. बट बिकॉज नॅचरली त्यांना रूल करतोय मंगल याने आग. सो पण एक हे खूप मोठा नंबर आहे. वाय? बिकॉज इट इज अ नंबर ऑफ कम्प्लिशन. अच्छा, 9 नंबर असतात, 9 ग्रह असतात, 9 महिने एक बाळ आईच्या पोटात राहतो. देन इट कम्प्लीट्स. ऑल्सो आपले मणी जे असतात 108 असतात माळामध्ये. जेव्हा आम्ही देवाचा जप करतो 108 वेळा बोलला तर एक माला कम्प्लीट होते. सूर्य आणि पृथ्वी दोघांचं जे डायामीटर आहे ते पण 9 वर आहे. त्याची बेरीज 9 वर येते माइल्स मध्ये मोजलं तर. सो 9 इज ऍक्च्युली अ नंबर ऑफ फुल कम्प्लिशन. सो ह्याच्याशिवाय चालणारच नाही. सो एग्रेशन जास्त आहे. हे लोक स्वतःला प्रिन्सिपल समजतात. पोलीसवाले जास्तीत जास्त तुम्हाला नंबर 9 चे भेटणार. स्पोर्ट्समध्ये, पोलीसमध्ये, स्कूल टीचर्स, माय गॉड, तुम्ही जरा रिसर्च करा किती स्कूल टीचर्स आहेत जे नंबर 9 आहे आणि भरपूर स्कूलचे प्रिन्सिपल्स पण नंबर 9 असतात. सो दे हॅव अ लॉट ऑफ एनर्जी. त्यामुळे सलमान खान, ब्रूस ली, जॅकी चॅन, आता बघा तुम्ही, मी काय काय नावं घेते. ब्रूस ली काय करत होते, जॅकी चॅन काय करतो, अक्षय कुमार काय करतो, खल्ली, हे सगळे लोक नंबर 9 ला जन्मले आहेत. अँड ॲज आय सेड, टू मेनी स्पोर्ट्समॅन. विराट कोहली इनडायरेक्ट नंबर 9 आहे. शाहरुख खान इनडायरेक्ट नंबर 9 आहे. सो इनडायरेक्ट नंबर 9 मध्ये पण भरपूर एनर्जी असते. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की ते खूप नाव कमावतात. त्यांचं खूप नाव होतं आणि मुख्यतः फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी खूप नाव कमावलेलं आहे. इनफॅक्ट हॉलिवूडमध्ये खूप मोठे मोठे ऍक्टर्स जे आहेत त्यांचं बर्थडे पण 9 आहे आणि नाव कमावतात. इवन इन पॉलिटिक्स दे आर व्हेरी गुड इन मेनी फील्ड्स.
जिकडे एग्रेशनची जरूरत पडते, जिकडे डोक्याची जरूरत पडते, जिकडे अथॉरिटीची जरूरत पडते. सो दुसरं ते लोक काय नाही होऊ शकले तर कमीत कमी आपले घरचे दादा तर आहे, गल्लीचे दादा नाही तर दादागिरी ह्याच्यामध्ये भरपूर असते. निश्चितच. श्वेताजी, तुम्ही सांगितलेलं आहे त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो आणि हेही सांगितलंय की फक्त बॉलिवूड नाही, हॉलिवूडमध्ये सुद्धा 9 मुलांक असलेले बरेचसे व्यक्ती आहेत आणि त्यांनी यश संपादित केलं आहे. पण आता आपण आपले जे प्रेक्षक या ठिकाणी आपल्याला बघतात त्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे, कारण ते बॉलिवूड हॉलिवूडपर्यंत जाऊ शकणार की नाही हे त्यांना कदाचित माहिती नसेल. पण ज्या लोकांचा मुलांक 9 आहे त्यांनी कोणतं करिअर निवडलं पाहिजे, कोणत्या करिअरमध्ये ते चांगलं यश संपादित करू शकतात? तुमचे मुलं जर 9 नंबरचे आहेत तर पहिली इम्पॉर्टंट गोष्ट, लाईफ टाइम त्यांना एक्सरसाइज, जिम, जॉगिंग किंवा काही ना काही स्पोर्ट्समध्ये, हे लोक स्पोर्ट्समध्ये जबरदस्त चांगले करतायत. एक 9 जानेवारीचा माझा क्लायंट आहे साई भैरव, त्याला मी 5th स्टँडर्ड मधून स्कूलमधून उचलून त्याला मी टेनिसमध्ये घातलं अँड फायनली ही इज द फर्स्ट इंडियन टू गेट अस इंटरनॅशनल अंडर 14 चॅम्पियनशिप. सो 9 नंबरचे लोक दर प्रकारच्या स्पोर्ट्समध्ये चांगले असतात. आर्मी, एअरफोर्स, नेव्ही आणि पोलीस फोर्समध्ये जास्तीत जास्त तुम्हाला नंबर 9चे व्यक्ती भेटणार. कोणताही काम जिकडे भरपूर फिजिकल ऍक्टिव्हिटीची गरज आहे तिकडे तुम्हाला नंबर 9 जास्त भेटणार. दे कॅनॉट सिट इन वन प्लेस अँड वर्क. जसं मी करते, सकाळ ते संध्याकाळ बसून क्लायंट्स बरोबर बोलत राहते. माझी मेंटल एनर्जी आहे ते भरपूर आहे, फिजिकल एनर्जी माझ्यामध्ये कमी आहे. बट ॲट द सेम टाइम 9 नंबर ऑपोजिट असतात, त्यांची फिजिकल एनर्जी भरपूर असते. सो दे हॅव टू वर्क इन अ प्लेस. मोस्टली सर्जन्स पण तुम्हाला नंबर 9चे भेटणार. दे लव्ह कटिंग कुटिंग, एकदम मस्त ते ह्या फील्डमध्ये एकदम जबरदस्त असतात. मी त्या दिवशी आपल्याच मच्छीवाल्याकडे गेली आणि तो मच्छी कापत होता आणि मी आपल्या भावाला सांगितलं की ये जरूर नंबर 9 आहे. आणि ऍक्च्युली मच्छीवाल्याला बर्थडेट विचारलं तर त्यांनी सांगितलं 9 जुलै. म्हणजे किती प्रिसिशन बरोबर तो कापत होता. ते सुरी आणि हे सगळं, ते हाऊ दे कॅन होल्ड दॅट सो वेल, ते सगळं काही गोष्टी आपल्याला समजतंय जस्ट बाय लुकिंग ऍट द डेट ऑफ बर्थ. तर जर तुमच्या घरामध्ये नंबर 9चे मुलं आहेत, घाबरू नका की हे एवढं हायपर कशाला आहे, एक जागावर बसत नाही, अजिबात कोणाची ऐकत नाही. सो तुम्हाला सलमान खान सगळ्यात मोठा एक्झाम्पल आहे. ऐश्वर्या रायला कोण थप्पड मारू शकतोय? फक्त एक सलमान खान मारू शकतोय एवढी ब्युटिफुल मुलगीला. सो अँगर ह्यांचा कंट्रोलमध्ये होत नाही. ऍक्सिडेंट साठी पण मी तुम्हाला परत सलमान खानचाच एक्झाम्पल देणार आहे. ऍक्सिडेंट प्रोन असतात. कधी पण ह्या लोकांकडे कोणत्याही बंदूक वगैरे नाही पाहिजे. ऑलरेडी ते एक केसमध्ये पण ते फसले होते. सो अँगर अँड तुमच्या समोर रिव्हॉल्वर आहे तर तुम्ही युजच करणार. सो हे सगळी गोष्ट त्या लोकांना आपल्या जवळ अजिबात ठेवली नाही पाहिजे. अँड ड्युरिंग ऍक्सिडेंट ऑल्सो खूप त्यांना त्रास आहे ऍक्सिडेंटचं. सो कधी कधी काय होतंय, कोणी नंबर 9 स्वतः जाऊन ठोकत नाही, पण कोणीतरी येऊन त्यांची गाडीला ठोकणार. ते बिचारे असंच उभे पण आहे तरी पण कोणीतरी येऊन ठोकणार. सो नंबर 9 आर व्हेरी प्रोन टू ऍक्सिडेंट्स. सो बी व्हेरी केअरफुल. आग वाग लागून जाते त्यांच्या हाताने, थोडे धडपडे असतात, फास्ट असतात. अँड मोस्टली जे लोक नंबर 9 आहे दे विल बी वर्किंग इन पोलीस फोर्स. फायर ब्रिगेड मध्ये मॅक्सिमम लोक तुम्हाला नंबर 9चेच भेटणार आहे. निश्चितच. म्हणजे तुम्ही सुद्धा ओळखलं, तुम्ही सांगितलं मच्छीवाल्याचं एक एक्झाम्पल तुम्ही दिलेलं आहे. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे, ज्यांचा मुलांक 9 असतो त्या लोकांना सक्सेस इझिली मिळतं की त्यासाठी त्यांना झटावं लागतं? तुमचं जर फील्ड तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला तिकडे इझिली सक्सेस भेटेल. यू हॅव टू नो. सगळे लोक इकडे तिकडे धावपळ करतायत, किधर ज्यादा पैसा आहे, कोणत्या करिअर मध्ये आजकाल काय फॅड आहे, आजकाल काय ट्रेंडिंग आहे. सो हे लोकांची सवय आहे, जो ट्रेंडिंग आहे उसके पीछे जाने का. पण जर तुम्ही आपल्या मुलांमध्ये लहानपणीपासून बघितलं, ओके ही इज अ नंबर 9 म्हणजे हे फिजिकल मध्ये स्ट्रॉंग आहे तर त्याला स्पोर्ट्स मध्ये घालूया. मोठा झाला की आर्मी, एअरफोर्स, नेव्ही साठी फटाफट त्यांना तिकडे यश भेटतंय बिकॉज दे आर इन द राईट फील्ड. जे लोक रॉंग फील्ड मध्ये असतात ते, मी पण होती टिल द एज ऑफ 38. मला ही गादी मिळाली नाही. 38 पर्यंत मी किरकोळ छोटे मोठे खूप कामं केले आहेत. कॉन्सेप्ट सेलिंग पण केले आहे मी.
टेलिव्हिजन मार्केटिंग केलंय, मीडिया बरोबर लहानपणीपासून होती, समाव होती, अदर हॅव बीन वर्किंग इन द मीडिया. पण ॲज अ न्यूमरोलॉजिस्ट मला 38 मध्ये समजलं की दिस इज द लाईन फॉर मी. ऍक्च्युली माझ्याकडे न्यूमरोलॉजीचं नॉलेज लहानपणीपासून आहे. मी आपली मुलीमध्ये बघितलं, नंबर 2 स्कॉर्पियन, व्हेरी गुड डान्स. 5th स्टँडर्ड मध्ये मी डिसाईड केलं माझी मुलगी मोठे होऊन डान्स करणार आहे. आज आपली डान्स अकॅडमी चालवते, सकाळी आपले 2 ट्विन्स मुलांना बघते, संध्याकाळी 4-5 तास फक्त काम करते. बाकी लोक सकाळी कामाला जात आहेत, रात्री घरी येत आहेत. माझी मुलगी 4-5 तास काम करते, मी 4-5 तास काम करते. बिकॉज वी आर डुईंग समथिंग विच वी नो अँड वी एन्जॉय. आता प्रकृतीविषयी बोलूयात आपण श्वेताजी. ज्यांचा मुलांक 9 असतो त्यांची हेल्थ नेमकी कशी असते? ऍक्सिडेंट्स एक मुख्य आहे यांचं. अँड डेफिनेटली तोंडावर कुठे ना कुठे स्टिच मार्क्स असणार आहे. प्रियंका चोपड्याच्या फेसवर पण एक आहे मोठा मार्क, मी ऐकलंय. शत्रुघ्न सिन्हा आमचे क्लायंट, त्यांच्या इकडे पण एक मोठा मार्क आहे. कधी ना माझी स्वतःची डॉटर इज इनडायरेक्ट नंबर 9, तिला पडली होती, इकडे स्टिचेस आले. सो लहानपणे मध्ये 2-3दा पडताच आहे खाली. अँड दे ऑलवेज हॅव अ मार्क ऑन देअर फेस. हे लोक जबरदस्त ऍक्सिडेंट प्रोन असतात. ऍट द सेम टाइम मोठा ऑपरेशन यांचं बॉडीवर, सर्जरी कुठे ना कुठे कधी ना कधी होतच असते, स्पेशली बिलो द वेस्ट एरिया. तुम्हाला माहिती आहे शाहरुख खान इज अ स्कॉर्पिओ, सो ही इज ऑल्सो नंबर 9. 7 किंवा 9 मी ऐकले तेवढे ऑपरेशन त्यांच्या बॉडीवर ऑलरेडी झालेले आहेत. सो असं कधी होणार नाही की 9 नंबरचे लोक सर्जनचं नाईफ खाली येणार नाही. इफ इट्स अ 9 नंबर लेडी तर त्यांचे सिझेरियन मुलं होणार आहे. इफ इट्स अ 9 नंबर मॅन, काही ना काही दुसरं स्पाइन वगैरेचं ऑपरेशन होतच आहे या लोकांचं. दॅट इज डेफिनेट. ओके, म्हणजे त्यांना या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो, त्याच्यासाठी तयार राहावं लागतं असं म्हणावं लागेल. हेल्थ इश्यूज असू शकतात आणि ऍक्सिडेंटमुळे जास्तीत जास्त वेळेला या सगळ्या गोष्टींचा सामना त्यांना करावा लागू शकतो. सगळ्यांच्या मनामध्ये जी उत्सुकता आहे आपण त्या प्रश्नाकडे येणार आहोत, तो म्हणजे लकी नंबरचा. ज्यांचा मुलांक 9 आहे त्या लोकांचा लकी नंबर नेमका कोणता असतो? 3, 6 आणि 9 हे एक फॅमिली ऑफ नंबर्स असतात. आता ही ना जरा भांडखोर फॅमिली आहे. एकमेकांबरोबर पण राहायचंय आणि एक भांडायचं पण आहे. अच्छा, तिघे भांडखोर आहे. सो 3, 6, 9 एकमेकांबरोबर राहणार आणि भांडत राहणार. मग असं वाटेल की अरे ये मेरा लकी नंबर कैसे हो सकता है, पण त्या नंबर पासून तुम्ही लांब पण जाऊ शकत नाही. सो 9 नंबरच्या लोकांना जास्तीत जास्त 3 आणि 6 या नंबर्सला यूज केलं पाहिजे. मोबाईल नंबर, बँक अकाउंट नंबर. मी परत सांगते, ज्यांचं लग्न नाही झालंय ते आमचं सगळं हे ऐकून अकॉर्डिंगली स्पाऊसचं चूज करू शकतात. पण ज्यांचं लग्न झालंय ते आता काही नाही करू शकत. पण बाकी गोष्टींमध्ये मेक शुअर नंबर 9 इज युझिंग 3 किंवा 6. इथे एक अजून डाऊट मला क्लिअर करायचा आहे की लोक म्हणतायत की 3 आणि 6 36चा आकडा असतो. पण ऍक्च्युली 3 and 6 आर मेड फॉर इच अदर. कारण 3 ज्युपिटर आहे, दॅट इज मनी. 6 शुक्र आहे, दॅट इज ऑल ब्युटिफुल थिंग्स, लक्झुरी. 3, 6 and 9 हे एकमेकांसाठी भरपूर चांगले आहे. तर 36चा आकडा ते हिंदीमध्ये चालतंय, पण आमची न्यूमरोलॉजी इंग्लिश आहे. बरोबर. वेस्टर्न इज द प्रॉपर वर्ड. वेस्टर्न सायन्स आहे. 9 नंबर मंगलचा असतो. सो तो प्लॅनेट लाल भडकीला असतो आणि 9 नंबरच्या लोकांना लाल कलर भरपूर आवडतो. इनफॅक्ट माझ्या समोर जेव्हा 9 नंबर क्लायंट्स येत आहेत ते डेफिनेटली 10 मधून 7 लोक लालच कपडे घालून येत आहेत. दे लाईक रेड सो मच. पण त्यांना हे कमीत कमी वापरलं पाहिजे. स्काय ब्लू आणि व्हाईट हे ऍक्च्युली बेस्ट आहे त्यांच्यासाठी. जितके लाईट कलर्स नंबर 9 नी घातलं तितकं दे विल बी ऍट पीस. सो ऑलवेज यूज लाईट कलर आणि ब्लूचं भरपूर या लोकांना यूज केलं पाहिजे. श्वेताजी, तुम्ही खूप छान माहिती दिलेली आहे लकी नंबर आणि कलर विषयी. आता आपण विचारूया तो म्हणजे स्टोन विषयी. ज्यांचा मुलांक 9 असतो अशा लोकांनी कोणता स्टोन वापरला पाहिजे किंवा मुलांक 9 असणाऱ्यांसाठी कोणता स्टोन असतो? मंगलचा मेन खडा असतो, दॅट इज मुंगा. मराठीत आम्ही पोडा पण म्हणतो.
खूप बाई लोकांनी मंगळसूत्रामध्ये पण घातलेला असतो. सो हे खडा त्या लोकांना घालायला पाहिजे जे लोक नंबर 9 असतात. मोस्टली दे शुड ट्राय टू यूज दिस. श्वेताजी, एवढी सगळी माहिती दिलेली आहे, ज्यांचा मुलांक 9 आहे त्यांच्याविषयी, त्याच्यामध्ये ऍक्सिडेंट विषयी तुम्ही सांगितलं आणि इतरही बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, त्यामुळे त्यांच्या आयुष्यातही समस्या असतात. मग या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी टिप्स काय द्याल तुम्ही त्यांना? नंबर 9 च्या लोकांना पण मी सांगते की फर्स्ट थिंग तुमच्या नावाची बेरीज व्यवस्थित करा. एकदा ते ठीक झाली आपोआप सगळं काही ठीक होणार आहे. नंबर 9 ची प्रियंका चोपडाला आम्ही ऑलरेडी सांगितलं होतं की 36th इयर मध्ये त्यांचं चांगलं होणार आहे. शी इज अ नंबर 9 जे फॉरेन जाऊन त्यांनी चांगलं केलंय बिकॉज कॅन्सेरियन सुद्धा आहेत ते. तर वॉटर साईन आहे. बॉलिवूडमध्ये जेवढं नाव आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त नाव आणि पैसे त्यांनी हॉलिवूड मधून कमवलं आणि त्यांना हे सल्ला देण्याचं आपलंच काम होतं. माझ्या भावाने त्यांना सांगितलं की तुम्ही फॉरेन मध्ये जास्त चांगलं करणार आणि तिने ते रस्ता धरलं आणि तुम्हाला आज माहिती आहे काय आहे. सो 9 नंबरला स्ट्रगल खूप असते पण फिजिकल मध्ये. फिजिकल काम हे लोकांनी केलं तर दे आर व्हेरी हॅपी. तुम्हाला माहिती आहे अक्षय कुमार आज पण किती फिट आहेत. त्यांचं एज अजिबात दिसत नाहीये की काय एज आहे त्यांचं. अँड ही इज डुईंग ऑल द थिंग्स ऑफ अ यंग मॅन. सो फिजिकली हे लोक फिट राहतात, बॉडीला यूज करतात अँड दे आर व्हेरी हॅपी मेंटली ऑल्सो. हे एक मुख्य गोष्टी आहे, त्यांना केलंच पाहिजे. जर लेडीज आहे देन गो फॉर युअर झुंबा क्लासेस, काही ना काही एक्सरसाइज. अँड मोस्टली डॉमिनेटिंग नेचरमुळे हे लोक डॉक्टर कमी आणि टीचर्स जास्त बनतात. पण भरपूर डॉक्टर्स पण आहे नंबर 9 चे, स्पेशली सर्जन्स. निश्चितच श्वेताजी, आता तुम्ही प्रियंका चोप्राचं एक्झाम्पल दिलं होतं, त्याचबरोबर शाहरुख खानचंही एक्झाम्पल दिलं होतं. माझा प्रश्न यांच्याशी रिलेटेडच आहे पुढचा, तो म्हणजे सामान्य लोकांना आकर्षण असतं, क्रश असतो या फिल्म स्टारचा, आणि फिल्म स्टारना एक गोष्ट क्युरियस असतात ते म्हणजे त्यांच्या लकी नंबर विषयी. आणि तुम्ही एवढ्या सुप्रसिद्ध न्यूमरोलॉजिस्ट आहात, तुमच्याकडे मोठमोठे सेलिब्रिटी सुद्धा येत असतात आणि आज आपण 9 मुलांकाविषयी बोलतो. तुम्ही सांगितलं बऱ्याचशा सेलिब्रिटींची मुलांक हे 9 आहे, तर कोणकोणते हे सेलिब्रिटीज आहेत आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे कोण कोण आतापर्यंत याविषयी मार्गदर्शन घेतलेलं आहे? अक्षय कुमार खूप दिवसापासून नंबर 9 वापरतायत. शाहरुख खान तुम्हाला माहितीच आहे, पठाणमध्ये AA टाकलंय त्यांनी. प्रियंका चोप्राचं आता मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं. रोहित शेट्टी आमचे खूप पुराणे क्लायंट आहे आणि आजकाल जे आम्ही सांगतो तेच स्पेलिंग ते वापरतात. रोहित शेट्टी पिक्चर्सचं पण आम्ही स्पेलिंग चेंज केलेली आहे. एकता कपूर वन ऑफ द ओल्डेस्ट आमची क्लायंट आहे. अनिल कपूर गेल्या काही वर्षापासून आमच्याकडे सगळे विचारून अकॉर्डिंगली नावं ठेवतात अँड वन ऑफ द बेस्ट ऍक्टर्स. ॲनिमल मध्ये तुम्ही बघितलं काय धमाल केलेली आहे त्यांनी. तर भरपूर ऍक्टर्स अँड फिल्म स्टार्स, क्रिकेटर्स आमच्याकडे येत आहेत. पण ऑर्डिनरी मनुष्य रोज येतोय. आता पण आपली व्हिडिओ शूटिंग चालू आहे, माझे 4 क्लायंट बाहेर बसले आहेत वेटिंग टू स्टार्ट द सेशन. सो डे टू डे बेसिसवर वी आर ऍक्च्युअली डीलिंग विथ द कॉमन मॅन. बरोबर आहे. श्वेताजी, तुमचे क्लायंट तिकडे बसलेले आहे, तुमची वाट बघताय, तुमचं मार्गदर्शन त्यांना घ्यायचं आहे, त्यामुळे जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. आणि आता तुम्ही सांगितलं एवढे मोठमोठे सेलिब्रिटीज तुमच्याकडे येत असतात, त्याच पद्धतीनं सामान्य लोक जे आता आपल्याला प्रेक्षक आपल्याकडे बघतायत त्यांना सुद्धा तुमचं मार्गदर्शन घ्यायचं असेल, त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या प्रेक्षकांना सांगते, इथे नंबर्स आहेत ते तुम्ही नोट करून घ्या आणि श्वेताजींचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. आणि याचबरोबर आपल्याला आजच्या या एपिसोडमध्ये थांबावं लागणार आहे, पण श्वेताजींनी खूप छान माहिती आपल्याला दिलेली आहे, आपल्याला मार्गदर्शन केलं आहे, गायडन्स केलंय, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. श्वेताजी, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि यासोबतच खेळ अंकांचा या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथे थांबण्याची. मात्र आपण पुन्हा भेटूयात अंकांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी श्वेता जुमानी यांच्याकडून. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत रहा खेळ अंकांचा फक्त लोकशाही मराठीवर. जुमानी की जुबानी.